नमस्कार, मी तुमचा वास्तुमित्र अस्तित्व वास्तूमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज परत एक नवीन छोटीशी टिप तुमच्याबरोबर शेअर करायची आहे वास्तूशी संबंधित, जेणेकरून ज्या लोकांना असं वाटत नाही की आपल्या घरामध्ये समृद्धता आहे तर त्या समृद्धीसाठी एक छोटीशी टिप सांगतो तुम्हाला. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये डायनिंग टेबल असतो. शक्यतो डायनिंग टेबल हा जो आहे तो किचनशी जवळ असावा, किचन सोबतच असावा. बऱ्याच लोकांचा किचन मध्ये आणि डायनिंग टेबल मध्ये बराच अंतर असतो, तर त्याच्यामुळे ते आपल्याला ती फील येत नाही. आणि डायनिंग टेबल जो आहे त्या डायनिंग टेबलवर आपण नेहमी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जारमध्ये पाणी भरून ठेवावं, थोडेफार फळं ठेवावे. जेवण झाल्यानंतर तो डायनिंग टेबल रिकामा असेल असं करू नये आपण. त्याच्यावर कायम फळं, भाज्या, थोड्याफार प्रमाणात जारमध्ये पाणी वगैरे भरून ठेवावं. तसंच जेवताना तुमचा जो डायनिंग टेबल आहे त्या डायनिंग टेबलच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीला तुम्ही जर एक आरसा लावला, त्या आरशामध्ये काय होतं, ते सगळं प्रतिबिंब डबल झाल्यासारखं दिसतं. जेणेकरून ही छोटीशी टिप जर तुम्ही फॉलो करून बघितली तर तुमच्या घरामध्ये कायम अन्नधान्याच्या बाबतीत किंवा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तूंना प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय यांची कधीही कमतरता भासत नाही. कितीही अडचण येऊ द्या, ह्या गोष्टी नेहमी आपल्या सोबत असतातच. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी अस्तित्व वास्तू या इंस्टाग्रामवरील चॅनलला आपण नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.